हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. आज आपण 2 प्रकारच्या कोरड्या चटण्या करणार आहोत. ह्या चटण्या तुम्हाला प्रवासातही घेऊन जाऊ शकता तुम्ही आणि घरी असं मोठं जेवण वगैरे असेल तर आधीच करून तुम्ही डब्यामध्ये ते साठवून ठेवू शकता. करूयात सुरुवात. चल. आपली पहिली चटणी आहे ती पापडाची चटणी आहे. त्यासाठी इथे आपण पापड घेतोय. इथे मी 5 पापड घेतलेत. हे पापड मुगाचे आहेत. मुगाचे पापड हलके असतात म्हणून उडदाचे थोडेसे जड होतात. पचायला पण हे हलके असतात आणि ह्याची चव पण छान लागते. तर इथे मी 5 पापड घेतलेत. मूठभर कढीपत्ता घेतला आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. लाल तिखट आहे 1 चमचा आणि चवीप्रमाणे पिठी साखर आणि मीठ. पापडाच्या चटणीकरता आपण आधी शेंगदाणे तळून घेऊ. साधारण पापड तळायला आपल्याला जेवढं तेल लागतं तेवढं घ्यायचं. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे टाकते तळायला आधी. शेंगदाणे आपण साधारण चिवड्यासाठी जसे तळतो थोडेसे लाल व्हायला पाहिजे ते, पण खूप करपायला पण नाही पाहिजे असे. असे छान असे गुलाबी लाल झाले की काढून घ्यायचे. आता मी गॅस बारीक करते कारण आपण कढीपत्ता टाकणार आहोत. साधारण 1 मूठभर चांगला कढीपत्ता आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर लगेच बाजूला व्हायचं, तो उडतो. पण असा कुरकुरीत कढीपत्ता खूप छान लागतो चटणीत. कढीपत्ता पण असा हिरवागार राहायला पाहिजे, छान तळल्यावर पण राहतो तो. आता आपण पापड तळून घेऊयात. भाजलेल्या पापडाची पण करता येते ही चटणी, पण तळलेल्याची जास्त छान चव लागते. गॅस बारीक करून तळायचा पापड, कारण तो मुगाचा पापड आहे त्यामुळे असा पातळ आणि अतिशय हलका आहे. इथे आपले पापड तळून झालेत, मुगाचे पापड तळून झालेत. आता आपण सगळं मिक्सिंग करून घेऊयात. त्यासाठी इथे मी पिठी साखर घेतले. मी 1 चमचा पिठी साखर घेते, तुम्ही चवीप्रमाणे बघा. चाखून बघूयात, वाटलं तर आणखीन परत टाकू. 1 चमचा लाल तिखट, मीठ इथे आपण थोडं टाकणार आहोत कारण पापडामध्ये मीठ असतं ना, त्यामुळे 1/2 चमचा मीठ. आता हे जे पापड आहेत ते आधी असं त्याचा कुस्करा करून घ्यायचा. शेंगदाणे टाकूया. कढीपत्ता टाकूया.
मी असं इथे हातानेच मिक्स करते, छान मिक्स होतं. पापडाचा खूप पण कुस्करा असा करत नाही, तो आपोआप मग होतोच. आपली इथे पापड चटणी तयार. आपली दुसरी चटणी आहे डाळ आणि खोबऱ्याची चटणी. त्यासाठी आपण इथे घेतोय 2 वाट्या सुकं खोबरं, 1 वाटी डाळं, चिवड्यातलं जे डाळं असतं ते घेतोय आपण. हळद घेतोय अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा तीळ, फोडणीसाठी 1 पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मोहरी, पिठी साखर चवीनुसार थोडीशी आणि मीठ. आपण आता ही चटणी करून घेतोय डाळ आणि खोबऱ्याची. इथे मी 2 चमचे तेल टाकून घेते ह्याच्यात. अर्धा चमचा मोहरी. आता मोहरी तडतडली की आपण हिंग घालूयात. पाव चमचा हिंग, 1.5 चमचा तीळ, जरा आरामात तीळ कारण, आणि मग खोबरं, 2 वाट्या खोबरं. आता आपण डाळ पण टाकूया. 1 वाटी डाळ आहे. डाळ म्हणजे फुटाण्याचीच डाळ असते ही, बाजारात मिळते, आपण जे चिवड्याला वापरतो ती. ही चटणी खास गणपतीच्या वेळेस लागते बरं का, म्हणजे गणपतीमध्ये हमखास सगळ्यांकडे ही चटणी असतेच. ह्याला तर काहीच वेळ लागत नाही, 5 मिनटं जेमतेम. तो रंग फार नाही बदलू द्यायचा त्याचा, अगदी गुलाबी असेल तेव्हा. माझा जरा गॅस मोठा आहे म्हणून मी थोडं बंदच करते. आता आपण हळद घालूयात ह्याच्यात. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, छान अशी कुरकुरीत अशी मस्त लागते ही चटणी पण. दोन मिनटं गॅस लावते फक्त. खोबरं आपलं फोडणीत परतलं गेलं आणि डाळं तर काय तसं भाजलेलंच असतं ना, त्याच्यामुळे भाजलेलं डाळं आहे म्हणून फार वेळ लागत नाही त्याला. काय चवीनुसार साखर घालूयात आपण. 1 अर्धा चमचा घालते, थोडीशी. गॅस बंद करते मी.
आपली खोबरं आणि डाळ्याची चटणी पण इथे तयार आहे. तर अशा रीतीने आपल्या इथे दोन्ही कोरड्या चटण्या तयार आहेत. ह्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये मस्त बाहेर राहतात आणि तसं ते चिवडा म्हणून पण बरीच पोरं असं ते संपवून टाकतात, त्यामुळे तसं फार काही डब्यात राहणार नाहीत, पण तरी हवाबंद डब्यात तुम्ही ठेवू शकता. आणि खूप मोठं जेवण असेल तेव्हा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही सगळी आधीची तयारी आहे, तर ते छान लागतात. गणपतीच्या वेळेला आपल्याला बरीच तयारी करायची असते, त्याच्यासाठी पण ह्या चटण्या अतिशय उत्तम आहेत. तर तुम्हाला ही माझ्या चटण्या कशा वाटल्या तुम्ही नक्की करून बघा. कमेंटमध्ये मला कळवा. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.